नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. लाडक्या बहीण योजनेमुळे बायकोचा नवऱ्यावरील विश्वास झाला कमी. राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. नवऱ्यांनी आपल्या बायकोचे अर्ज भरून दिले, पण त्यांची अर्ज रद्द झाली, तर काहींचे अर्ज अजूनपर्यंत पेंडिंग मध्येच असल्याने आपल्या पती यास जबाबदार असल्याची शंका त्या आपल्या पतीवर घेत असल्याने पत्नीच्या मनात अशी शंका निर्माण झाल्याने यामुळे बायकांचा नवऱ्यावरील विश्वास कमी झाला असून त्यांच्यामध्ये भांडणाला सुरुवात झालेली आहे. आजूबाजूच्या महिलाच्या बँक खात्यात 3,000 रुपये लाडकी बहिणीचे जमा झाले, तर कुणाचे अप्रूव्ह झाले. मी त्यांच्या पहिले माझ्या पतीला माझा फॉर्म भरायला सांगितला. मग माझ्या नंतरही भरलेल्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले, परंतु आतापर्यंत माझ्या खात्यात पैसे जमा झालेले नाही किंवा अप्रूव्ह सुद्धा झालेले नाही, पेंडिंग दाखवत आहे. यावरून बायका नवऱ्यांना माझा फॉर्म अर्ज अजूनपर्यंत पेंडिंग मध्ये का, काय झालं असेल, काय करावं लागेल, अशा प्रकारचे प्रश्न नवऱ्यापुढे करत असतात. तर कुणी माझा अर्ज रद्द झाला, याला माझा नवराच जबाबदार आहे, त्याने बरोबर अर्ज भरला नसेल, बरोबर कागदपत्र लावली नसेल, म्हणून माझा अर्ज रद्द झाला, असा आरोपही नवऱ्यावर करीत आहेत. कुणी सेतू केंद्रावर लाडक्या बहीण योजनेचा अर्ज भरला, त्या सेतू केंद्रावरील कर्मचाऱ्यांना, तर कुणी सेतू केंद्रावरील कर्मचाऱ्यालाच माझा अर्ज रद्द का झाला किंवा माझा अर्ज पेंडिंग मध्ये का आहे, यासाठी सेतू केंद्रावरील कर्मचाऱ्यालाच दोषी धरत असल्याचे दिसून येत आहे. तर एका सेतू केंद्रावर काम करणाऱ्या व्यक्तीने बऱ्याच महिलांची अर्ज भरली, त्यातील बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसा सुद्धा जमा झालेला आहे. त्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा सुद्धा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला, अर्ज भरला, परंतु तो अजूनपर्यंत पेंडिंग मध्ये दाखवत असल्याने त्याची बायको मात्र, तुम्ही कसा फॉर्म भरला, तुम्हाला फॉर्मच भरता येत नाही, आपल्याला दुसऱ्या सेतू केंद्रावर जाऊन अर्ज करावा लागेल, फॉर्म भरावा लागेल, अशी जिद्द मात्र आपल्या नवऱ्याच्या मागे लावत असल्याची अशा एका सेतू केंद्रावर काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. अशी बरीच उदाहरणे लाडक्या बहीण योजना लागू झाल्यापासून नवऱ्याची आणि बायकोची भांडणं एक कारण बनलेली आहे. तर बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनल. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.